संतश्रेष्ठ सद्गुरू तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील संप्रदाय गाथेमधील 29 क्रमांकाचा अभंग आहे. त्यांचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर हे संगा नेदी पुढे. तुका म्हणे सर्व विषी हा संपन्न, जानती महिमान श्रुती ऐसे. असं आहे की माणसाने सांगितलं की बाबा असं असं कार्य केल्याने माणसानं सुख लाभतं, असं असं केल्याने माणसाला आनंद मिळतो, असं एक संसारिक माणसाने सांगितलं. समजा हा पदार्थ फार रुचकर आहे आणि त्यामुळे आनंद होतो. ठीक, जोपर्यंत आपण ते पदार्थ खात नाही किंवा ती परिस्थिती भोगत नाही किंवा तो आनंद घेत नाही, तोपर्यंत आपल्याला काय वाटतं, कठीण वाटतं. बरोबर आहे. समजा एखादी वस्तू आपल्याला खावीशी वाटली आणि ती वस्तू आपण प्राप्त केल्यानंतर आपण ते खात असताना आपल्याला जिभेला आपल्या सुख मिळतं, आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद कसा असतो? क्षणिक आनंद असतो. ठीक, पण तो अनुभव आपल्याला मिळतो. ते खाणं बंद झाल्यानंतर पुन्हा आपला आनंद संपून जातो. त्याचे सुख नाही झाले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. परंतु तुकाराम महाराजांनी जो आनंद सांगितलाय, सुखाच्या लहरी सांगितल्या, ह्या परमेश्वराच्या संबंधित आहेत. त्यांची नाळ परमेश्वराशी लागलेली आहे. तो जो आनंद आहे, जे अचित्य आहे, जे संपणार नाही, असा जो महाराजांचा जो आनंद आहे, अनुभव आहे, तो परमेश्वराशी निगडित आहे. आणि तो आनंद जोपर्यंत आपण त्याची प्रचिती घेत नाही, अनुभव घेत नाही, तोपर्यंत तो कठीण वाटतो. लोक परमेश्वर करतात, मंदिरात जातात, तीर्थाटन करतात, परंतु त्यांना त्यांचं जे सुख आहे ते त्यांना प्राप्त होत नाही. त्याला असं कारण आहे की ते परमेश्वराकडे भौतिक सुख मागण्यासाठी जातात. मला परमेश्वराच्या मंदिरात जातात, माथा टेकतात आणि भौतिक सुख मागतात. भौतिक सुख माणसाला परमेश्वर देतो, परंतु ते सुख हे चिरकाल टिकणारं नसतं आणि त्यातून दुःख निपजणार असतं. विशिष्ट गोष्ट मागितल्यानंतर परमेश्वर तो त्या माणसाला देतो. परमेश्वराने ती वस्तू त्या माणसाला दिली तरी दुःख आहे आणि नाही दिली तरी दुःखच आहे. कसं? समजा एक माणसाची इच्छा त्याने परमेश्वराकडे मांडली, परमेश्वराने ती पूर्ण केली. त्याने समजा मागितलं किंवा मला अमुक मला खायची इच्छा झालेली आहे, तू मला तेवढं दे. ठीक आहे, परिस्थिती निर्माण होते, त्या माणसाकडे पैसा येतो आणि ती वस्तू तो खातो. पण ते कसं असं क्षणिक सुख असतं. ती वस्तू खाल्ल्यानंतर पुन्हा तो दुःखी होतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की परमेश्वराने जरी दिलं समजा त्याला, तरी तो दुःखीच होणार. कदाचित कधी कधी काय होतं की तो अंतःकरणातून परमेश्वराला वस्तू मागत नाही, तर परमेश्वर त्याला त्याचं जे इच्छित आहे, इप्सित आहे, ते साध्य होत नाही. म्हणजे नाही दिलं तर दुःखीच आहे, दिलं तरी दुःखीच आहे. याप्रमाणे परमेश्वराला जर मागायचं असेल तर खऱ्या आनंदाचं मागा. भौतिक सुखाचं जे आहे त्यातून तुम्ही रममाण होऊ नका. बरं, ठीक आहे. मग असं असेल तर
मग हे सुख आम्हाला का प्राप्त होत नाही? सुख मागायची गरज नाही. परमेश्वर तुमच्यामध्ये रममान आहे. परमेश्वर सुखाचा जो महासागर आहे, फक्त तुम्ही त्याला पहा, तुम्ही अंतःकरणातून पहा. आणि तुमचं जे पात्र आहे भौतिक सुखाचं, भौतिक लालसेचं, ते तुम्ही स्वच्छ करा. म्हणजे तो त्यावेळेस तुम्हाला लख्ख तो दिसेल. त्यात परमेश्वर त्या पात्रामध्ये तुम्हाला भरून जाईल. तो तुमच्या पात्रामध्ये समजा आनंद, भौतिक लालसा जर पात्र गच्च भरलेलं असेल तुमचं पात्र, तर त्यात परमेश्वर तुम्हाला सापडणार नाही. सुख तुम्हाला त्यातून मिळणार नाही. तो तिथे समावला जाणार नाही. कारण त्यात ऑलरेडी भौतिक ज्या मागण्या आहेत त्याने तुमचं पात्र पुरेपूर भरलेलं आहे. ते अगोदर रित करा. ते रित करताच तुम्हाला काही परमेश्वराला मागायची गरज नाही. तोच परमेश्वर आनंद घेऊन तुमच्यामध्ये समाविष्ट होतो. परमेश्वर म्हणजे काही विशिष्ट असा